कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी इलाहाबाद हायकोर्टने एक मोठा निर्णय दिलेला आहे। हा दिलासादायक निर्णय आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी। HAL यांनी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संदर्भात EPFOवरती काही सवालांचा खटला दाखल करण्यात आलेला होता आणि याचा निकाल हा पेंडिंग होता। याचा खटला हा हायकोर्टमध्ये इलाहाबाद हायकोर्टमध्ये चालू होता आणि त्यांनी इलाहाबाद हायकोर्टने मागच्या 2 दिवसापूर्वी हा निर्णय हा EPFOच्या बाजूने न देता हा निर्णय हा पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने देण्यात आलेला आहे। HAL यांनी मागच्या काही दिवसांमध्ये खटला दाखल केला होता आणि या खटल्यामध्ये EPFOचे जे कामकाज आहे किंवा EPFOचे जे सर्व कार्यक्षेत्र आहे यावरती सवाल उपस्थित करणारा हा खटला होता आणि यावरती हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बाजूने निर्णय देण्यात आलेला आहे। यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, म्हणजे खटला नेमका कोणत्या संदर्भात होता, EPFOवरती खटला का दाखल करण्यात आला, त्यामुळे निर्णय हा जो हायकोर्टने निर्णय दिलेला आहे तो हायकोर्टने निर्णय दिलेला मी पहिल्यांदाच सांगते की हायकोर्टने निर्णय दिलेला हा कर्मचारी आणि पेन्शनर्सच्याच बाजूने आणि पॉझिटिव्ह निर्णय दिलेला आहे। त्यामुळे सध्या अनअपेक्षा म्हणजे अपेक्षा सोडून दिलेले जे EPS 95 पेन्शनधारक आहेत किंवा बाकीचे पेन्शनधारक कर्मचारी आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक हा निर्णय असणार आहे। हायकोर्टने दिलेला इलाहाबाद हायकोर्टने दिलेला हा निर्णय अतिशय दिलासादायक असणार आहे। हायर पेन्शन संदर्भातील न्यूनतम पेन्शन संदर्भातील हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। नेमका खटला का दाखल करण्यात आलेला होता, कोणतं EPFOचं कामकाज आहे ते कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या विरोधात होतं, हे सुद्धा आपण या खटल्यात आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामुळे अपेक्षा संपलेले EPS 95 पेन्शनधारक आहेत त्यांची अपेक्षा कुठेतरी वाढीस लागलेली आहे। हेच या निर्णयामधून आपल्याला दिसणार आहे। तर हा नेमका निर्णय काय आहे किंवा EPFOच्या संदर्भात खटला दाखल का करण्यात आला, हायर पेन्शन संदर्भात इलाहाबाद हायकोर्टने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बाजूने कोणता निर्णय दिलेला आहे तो आपण प्रूफ सहित तुम्हाला मी बाजूला हेही देणार आहे की न्यूजपेपरमध्ये याच्या न्यूज होत्या, तसेच काही प्रपत्रकसुद्धा जारी झालेले आहेत ते सुद्धा मी बाजूला स्टिक करते, ते पाहून घेऊ शकता, ते सुद्धा आलेले आहेत। हे सर्व डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, लाखो EPS 95 पेन्शनधारक हायर पेन्शनधारक संदर्भात इलाहाबाद हायकोर्टने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। HAL पेन्शनर्स आणि कर्मचारी यांच्याकडून EPFOवरती एक खटला दाखल करण्यात आलेला होता, ज्यामध्ये EPFOच्या कार्यप्रणालीवरती सरळ सवाल विचारण्यात आलेले होते आणि HALने ही केस आता जिंकलेली आहे। HALने केस जिंकली म्हणजेच पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांनी ही केस जिंकली असं म्हटलं तरी चालेल। इलाहाबाद हायकोर्टने सरळ म्हटले आहे की कोणत्याही प्रायव्हेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ट्रस्ट नियम कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर नियमांच्या वरती जाऊ शकत नाहीत, यावरती काही HAL पेन्शनर कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती। त्यांचे म्हणणे आहे की आता पूर्ण सॅलरीवरती कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रीब्युशन दिले आहे तरीही त्यांना हायर पेन्शन पाहिजे तशी मिळत नाही। काही कर्मचारी व पेन्शनर तर यापासून पूर्णपणे वंचित सुद्धा आहेत। यावरती EPFO ट्रस्टचे म्हणणे आहे की ट्रस्टच्या पुराणे म्हणजेच जुन्या नियमानुसार 6,500 रुपयाचे वेतन सीमा ही लागू केली होती, या आधारावरती हायर पेन्शन ही दिली जाते। आता बघितलं तुम्ही तर EPFOचं म्हणणं हे पहिल्यापासूनच हेच आहे। तुम्ही बघितलं तर जे संसदीय समिती चालू होती, संसदीय अधिवेशन चालू होतं राज्यसभा आणि लोकसभेचं, त्यामध्ये सुद्धा सुश्री शोभा करंदाजे यांनी सुद्धा हेच उत्तर दिलं होतं की जुन्या वेतन सीमेच्या वरती जी पेन्शन आहे ती पेन्शन दिली जाते, हेच उत्तर दिलेलं होतं आणि EPFOने सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे। EPFOच्या ट्रस्टने सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे। परंतु यावरती कोर्टने म्हटले आहे की सध्या कोणता नियम कर्मचाऱ्यांसाठी कमी लाभकारी नाही तर तो कमी लाभकारी आहे तर तो प्रभावी मानला जाणार नाही, असं सरळ कोर्टने निर्णय दिलेला आहे। म्हणजे यावरून हे तरी सिद्ध झाले आहे की कर्मचाऱ्यांना जुन्या
लावून जुने जे नियम आहेत ते लावून त्यांचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही किंवा काढून घेऊ शकत नाही, असं साफ इलाहाबाद हायकोर्टने म्हटलेलं आहे. कोर्टचे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रीब्युशन जर 8.33 म्हणजेच 8.33% घेतले जाते तर पेन्शनसुद्धा त्याच आधारावर मिळाली पाहिजे. तुम्ही बघितलं तर संसदीय अधिवेशन लोकसभा आणि राज्यसभा चालू होतं. यावेळी हे सवाल बऱ्याच मंत्र्यांनी सुद्धा किंवा संसदीय समितीतील जे सदस्य आहेत यांनी सुद्धा विचारलेले होते, परंतु त्यावरती सुश्री शोभा करंदीजी त्यांनी तेच उत्तर देऊन टाळाटाळही केली होती आणि आत्तासुद्धा EPFOने तेच उत्तर दिलेलं आहे. परंतु हायकोर्टने यावरती कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बाजूने निर्णय देत म्हटले आहे की 8.33% जर तुम्ही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेत असाल तर त्याच आधारावर त्यांना पेन्शनसुद्धा मिळाली पाहिजे. यामुळे आता EPFO नाही म्हणू शकत की पैसे जमा केलेत पण आता नियमांचा बहाणा बनवून हायर पेन्शन देणार नाही आणि त्याची टाळाटाळ करणार नाही, असं सुद्धा EPFO आता करू शकत नाही. या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे. तसं बघितलं तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी लाखोंच्या किमतीमध्ये आपलं योगदान हे EPFOमध्ये जमा केलं होतं. याआधी देशातील 17 लाख लोकांनी हायर पेन्शनसाठीच आवेदनसुद्धा केलेलं होतं. मागे तुम्ही बघितलं तर 1 वर्षाचा पूर्ण आढावा घेतला 2025मध्ये तर 17 लाख लोकांनी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी आवेदन केली होती. परंतु जानेवारी 2025मध्ये EPFO जवळजवळ 11 लाख आवेदन ही त्या EPFOने स्वतः कॅन्सल केले होते कोणताही बेस न घेता. त्यातच आता इलाहाबाद हायकोर्टने आणि मागच्या काही दिवसामध्ये कर्नाटक हायकोर्टने सुद्धा EPFOच्या बाजूने न रिझल्ट देता पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने रिझल्ट दिल्यामुळे पुन्हा हे आवेदन जे 11 लाख आवेदन कॅन्सल केली होती EPFOला दिलेले ते पुन्हा ओपन होण्याची दाट शक्यतासुद्धा आहे. त्यामुळे पेन्शनरची अपेक्षा जी संपली होती, EPS 95 पेन्शनधारक असतील त्यांची अपेक्षा जी संपली होती त्या अपेक्षा पुन्हा वाढलेली आहे. कारण जर 2 राज्य आहेत त्यांच्या हायकोर्टने पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने जर निकाल दिला असेल तर अपेक्षा साहजिकच वाढणार आहे. त्यातच HAL मॅनेजमेंट स्वतः पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांसाठी उभा राहिलेला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासासुद्धा या खटल्यामधून मिळालेला दिसत आहे. स्वतः हायकोर्टने पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने पूर्णपणे पॉझिटिव्ह निकाल दिलेला आहे. कारण कर्मचारी आणि पेन्शनर्सचा जो आत्तापर्यंत जुना डेटाच्या बेसवरती जी उत्तरं दिली जात होती ती उत्तरांना कुठेतरी आता फुलस्टॉप मिळणार आहे आणि नवीन डेटा घेऊन नवीन डेटाच्या हिशोबाने त्यांना पेन्शन द्यावी असा सुद्धा निर्णय हा हायकोर्टने दिलेला आपल्याला या खटल्याच्या निर्णयामधून दिसलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.